कधी आली माय मला तू आज दिसली ना म्हणून मी तुला आवाज दिला दुसऱ्याबरोबर मी म्हटलं आली बाई म्हटलं सखी सखी आली. हो मी 2 दिवस झाली आली, पण बिचारी मी एवढी थकून गेलती का आल्याबरोबर मी चांगला 2 दिवस आरामच केला मस्त. म्हणून आज निघेल मी बाहेर. आणि हे पोट्टी नुसती काव 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 आणते ना नुसती मागं लागते. आई हे कर, आई ते कर, आई तसं कर, असं कर. बदमाश हे पोट्टी माझ्या घरची. काहून ना बाई आईला त्रास देतं नुसती. काहून त्रास देतं? मस्त राहायचं. खा प्यायला तर देतेच तुझी आजी. काही कमी आहे काय? हात चालला का चालली दुकानात? किती वेळा तर दिसतं मला दुकानात जाताना. अशी बदमाश एक पोट्टी असा राग येते ना, धरण भली कटकट कांडावं असं वाटते. सांग धरून भली ठोका वाटते, पण तिच्या बाप्पाच्या विवाहानं ठोकता येत ना. बाप्पाच्या भली जीवाची आहे ना, बाप्पाचा मोठा जीव आहे ना तिच्यात. बदमाश तोंडीत. हो हा बाई अशीच करते ना लेकरं. कुठेही गेलं का आपल्याला गोष्टीच नाही करायला भेटत, काहीच नाही. घरी तसं दारी तसंच सगळीकडे तसंच आहे. नुसतं आपल्याच मागं लागते हे लेकरं. सोडून देते त्याच्या बाप्पाले ना आपल्या मागं लागते. घरी नाही राहत. घरी राहिले माय पुट्टी तसंच आहे. नुसतं रेंग 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 लढतच राहते. आता झोपलाय म्हणून पसरलाय म्हणून मला बसायला भेटलं नाही तर काय पसरलं नाही. पसरत नाही लवकर. आता पसरलं ठोकला चांगला तेव्हा पसरलं ते पोट्ट माया घरचं. असंच बदमाश आहे. इले ते ना झोपून मस्त मी पायना केला आणि त्याला झोपून मला पोट्ट्याले. नाही तर पोट्ट झोपतच नाही. नुसतं मागं मागं लढते. कुठं बसलं का चॉकलेट दे हे दे ते दे लाज आणते. तिथं बाई माय बाई इथं गेलती ना आता मी काकूच्या घरी मीना काकूच्या घरी गेलती मी बसाले. तर तिनं मला चिवडा दिला प्लेटली. हे पोट्ट काय म्हणते मला दे ना जे म्हणते चिवडा मला दे ना म्हणते चिवडा. असं बदमाश आहे. घरी खात नाही त्याच्या घरी तोंडानं मागितलं. असं मागितलं म्हणजे लाज नेत काय. भल्ला ठोकला नाही त्याला घरी आल्यावर असा ठोकला बद भल्ला ठोकला. पोट्ट ऐकत नाही ते. बदमाशपणा करते नुसतं माझ्या घरचं. आणि असं लाज केली म्हणजे मला जीवार येते लाज करायला. हो ते पोरगं झोपत असन बाय. हे पोट्टीले काही करा ठोका का काही करा पायण्यात द्या का काही करा झोपतच नाही. किती वेळ हिच्यात मागं लागू पायना हलू किती वेळ पायना हलवत बसा. बदमाशाने पोट्टी मागं राहते. मला कशी सोडत नाही इतालिका मागंच लागते. एखादं लेकरू खेळते मामाची पोरगी आहे बरं तिच्यासोबत खेळत नाही. हक्कड आहे हक्कड असायला पोट्टी. राहू दे बाई त्या भावाचं पोरगंही मोठं इच्छा काय तिथे ठोकत असन चांगला बद तिच्या बुच्या ओढत असन म्हणून ते पोट्टी खेळत नसन. मला बदमाश आहे ना माय नातीलेच तर ठोकते. हे पोट्ट लहान आहे ना नातीपेक्षा पण बदमाश आहे. गुंडागिरी आणि बद ठोकतेच. त्याच्या मायलाच तर मारते झापला तर नातीली मारते. हा मला माहीतच आहे माझ्या भाचा बदमाश आहे म्हणून. बदमाश असाले तर तुमची नातूही काही कमी नाही नाती कमी नाही तुमची. पाहिलं मॅ चांगले आले ते तिथं माराले. याचे केस काय ओढले काही काय ओढले दिलं लोटून खाली लहान आहे तो. हो ना बाई आजकालच्या लेकराची काही गॅरंटी देता नाही येत. गॅरंटी द्यायला काही गॅरंटी नाही देता येत. बदमाशच आहे लेकरं. कसं काय चालू आहे त्या घरचं? कसं आहे चांगलं आहे ना? मस्त मजेत आहे ना बा. काय कमी आहे? काही कमी नाही आहे मला. काही नाही घरातल्या घरात राही नाही कामं कर नाही मला काही कामात गिमाला जाणं लागत. मला काही टेन्शन नाही आहे. ते कसं काय आहे हो? ते कसं आहे सांग ना. माय काय सांगू बाई मला तसा जीवनाचा पस्तावा आला माया. काय करून काय नाही. असा नवरा भेटला ना मला त्यात माझी सासू भली बदमाश झाले. त्याला चितून देते दारू पिली का त्याची कानं भरते. तो मग माझ्यासोबत भांडण करते. जोराजोरानं मला मारते. हो बाई किती मारते म्हटलं. पण काय करतात राहा लागते. ते भाऊ आहे ना काय करते याच्या घरी येऊन. हो संगी तिनं मस्त घर बांधलं म्हणते टोलेजंग. मस्त बंगलात बांधला बाई म्हणते. किती मोठा बंगला बांधला म्हणते तिनं. पण बाई शेती विकून काय लिहो घर बांधा. शेती घर काही पैसे देते का? शेतीतून काही ना काही पैसे कमावता येते. घर बांधून घेतलं सगळं वावर विकून टाकलं आणि 2 पोरी आहे मग काय झालं. म्हातारपणी पाहिजे नाही का हो. शेती ठेवानी लागत होती काय. आतापासून विकून टाकली बापा आणि घर बांधून घेतलं. घर काही पैसे कमावते काय आपल्या खेड्यात शहरातल्या लोकांचे घर पैसे कमावते. मग भाड्या गिड्यांचा जाते तर आपल्या तर कोणतं भाडं गिडं भेटते बाई. मार बांधून घेतलं मी पाहिलं बाबा. मी गेली तिच्या पोरीच्या वाढदिवसाले तर मार बांधलं माझ्या गावाजवळ आहे तर तिचं गाव. मी गेली तिच्या पोरीच्या वाढदिवसाले. तू गेलती का तिच्या पोरीच्या वाढदिवसाले? तू गेलती काय? बिचारी मी येत होती पण काय हे घरी नव्हते काही नव्हते. मग मला एसटीने चाला पाणी चालू होतं बाई. मग काय हो माझी जमलंच नाही बिचारे. मी येईल म्हटलं आपण जाऊ म्हटलं एखाद्या दिवशी. 2 महिन्यात जाणार होती मी तर काही जमलं नाही बाई. मी गिफ्टही शोधून ठेवलं होतं काय द्यायचं बा म्हणून. पण माझं जाणंच नाही झालं बिचारे. काय करावं कामधंदा आहे निसते ना. हो ना शेती विकून काही घर बांधायला पुरवते काय घर बांधाले. पिंकीले टोला दिनाली बसल्या मैत्रिणीवर पिंकीले. हिने घेतलं ना घर पिंकीनं मस्त टोलेजंग चांगलं शहरात. तिच्या पोटात आलं वाटते. भल्ली आहे तरी तर जागेवरच आहे सगळं. बरं झालं काही नाही. तिच्याजवळ मोबाईल गिबाईल चांगला मोठा जात. हिच्याजवळ काही आहे नाही. हिच्या पोटात येते ना. हिच्या पोटात यायले अशी आहे खोलपटे आव्हानाची. हो ते ना शेती विकली तर कामीच लावला ना. घर बांधलं ना तसं तर वाया घालवलं नाही ना. कामी तर लावलं ना कोणतं ना कोणतं. हे महत्त्वाचं आहे. आणि शेतीतून काही येतच नसलं तर काय करा मग. शेती विकन नाही तर काय. त्याच्यातून पिकत असन तर करायला पुरते. नाही तर काय करून फायदा आहे. नाही घरची विकली बापा. नाही घर घेतलं. किती लाखाचं घेतलं हो घर त्या? किती लाखाचं घेतलं?
मी 50 लाखाचं घेतलं माझं घर, 50 लाखाचं. का हो त्या घराचं त्या वास्तू केलं तर मला तर काही बोलावलं नाही हो. हां सगळे खेळले लोकांना बोलावलं म्हणते, त्या आपल्या घरापाच्या पोरायला बोलावलं म्हणते, मला कोण नाही बोलावलं होत्या. हां तू तर माझी मैत्रीण होय. हां काय सांगू माय तुले, ऐन दिवाळी समोर होतं ना, ऐन दिवाळी समोरच आले. मग बाई मला काही सुचलंच नाही बाई, मला आठवणच नाही आली. काय बाई किती कामं होते माय, कॅटरिंगचं काम माय, तिकडे मलाच लक्ष द्यायला लागत होतं ना सगळं. हो का, हे डेकोरेशन हे ते लय आहे ना माय, किती करावं लागते. वास्तू म्हटलं ते तरी घरी केलंच नाही मी. कॅटरिंगवाल्याला दिलं ताटाप्रमाणे जेवण देऊन द्याले. कुठं जाते त्या शहरात, बाया सांगा न हे करा न स्वयंपाक करा न हे करा ते करा. घरी स्वयंपाक केला तर किती करा लागते, लसण पेस्ट गीस्ट किती काढा लागते. बाया येते का शहरातल्या, आपल्या खेळातल्यासारख्या बाया येते का तिथं काही करू लागाले. एकटीनं घ्याव काय मॅ, म्हटलं पैसे गेले तर चालेल, म्हटलं जाऊ दे, म्हटलं कॅटरिंगच सांगितलं होतं बापा म्या. का हो त्या सगळं पैसे देऊनच केलं म्हणते. वास्तूला तर पैसे लागले असं ना तुला. हां एवढं मोठं करायला हां कमी पैसे लागते का बाप्पा शहरात? आपल्या खेळात तरी कमी लागते. उधारी पाधारी ठेवता येते. हां शहरात तरी ठेवता येते उधारी गिदारी, नगदीच पैसे ना पाहिजे ना बाई. किती लागले हो खर्च? लागलेच ना बाई, 25-30 हजार लागले ना. किती लोक होते, 500 लोक होते फक्त, 500 लोक. आणि मी आता काही माझ्या जवळची लोक बोलावले नाही, म्हटलं सोडून दिलं. म्हटलं काय करतं, म्हटलं वाढतेच वाढते. म्हटलं एकाले दिसला का अजून दुसरा दिसते, म्हणून मी काही जास्त सांगितले नाही बाई, शॉर्टकट घेतला. तरी 500 लोक जमले, म्हटलं 500 लोक. हो माय नवऱ्याचे कळले ना ते कमी आहे काय. आणि मला मावशा गिवशा किती आहे बाई, किती जणाले सांगा लागलं मला सगळ्या इले. तर मग काही बिचारे तू इकडे लक्षच नाही राहिलं. नाही तर माय पाय व येच ना एखाद्या आली गेली तर येच ना माझ्या घरी. हा येईन ना. आता त्या वास्तूला बोलावलं असतं आली असते. आता काही नव्हते का म्हणतात, काही कारणानिमित्त नव्हते, तसं नव्हते का बिचारे, घरातून असतं निघणं नाही होत तसं. आता मी तर कसं इथं दिवाळी गिवायला यायला भेटते आणि यात्रेला यायला भेटते का, तसं यायला भेटते काय. मग म्हणून माय म्हटलं तुला, माय म्हणत हो मग या म्हणे तुला येईन म्हणे पत्रिका म्हणे. मी वाट पाहिली त्या घरच्या पत्रिकेची बोलावून बा म्हणून, तर काय त्याचं बोलावलंच नाही. मग जाऊ दे आता काय करतो. मी गेलती ना पिंकीच्या घरी, वास्तूले मस्त साडी गिडी नेलती, मस्त पूर्ण आयर नेलता फुल, तिले दिलता म्या मस्त. घर गिर मस्त बांधलं बापा, किती मोठं आहे, डबल मजली आहे ना बांधलं. किती पैसा लागला सण, आणि सगळं फिनिशिंग झाली आहे मस्त. फिल्टरचं पाणी गिनी सगळी व्यवस्था आहे. पण थोडंसं बिचारे मला नाही काय, ते किचन थोडीशी मला लय लहान वाटली बिचारे हिच्या घरची. एवढं बांधलं पण किचन एवढी लहान नाही करायला लागत होती. 2-3 लोक जेवायला तर बसले पाहिजे बिचारे किचनमध्ये, पण कसंच नाही, लय लहान आहे बिचारी हिच्या घरची किचन. अहो काकू, ते किचन आहे ना ते तसंच आहे आजकाल, लहानच ठेवावं लागते. इकडे मग हॉलमध्ये जर असं डायनिंग टेबल वगैरे ठेवला तर मस्त जागा राहते, म्हणून होय तसंच करावं लागते ते. म्हणून मी हॉल मोठा काढला आणि किचन लहान केली. कसं स्टँडर्ड आहे ना आजकालचं, स्टँडर्ड मेंटेन करावं लागते. आजकाल काही असं तसं चालते काय, सगळं असं स्टँडर्ड दिसलं पाहिजे असं मस्त. तुमचं स्टँडर्ड गेलं तिथे खड्ड्यात, मला काही करायला लागत. पण आम्हाला नाही बाई, आम्हाला तर तिथे तिथं वळालेच पाहिजे लोकायला. पाय दुखून काय तिकडे दूर नेणं वळण आणि हे न ते काय जीवाला तर द्यावं. तुमचं भलं स्टँडर्ड गिंडर आहे बाप्पा, काय स्टँडर्ड आहे त्याच्यात. आपलं इथे जेवता येते तिथेही जेवता येते. काय स्टँडर्ड आणि काय तर काय मोठ्याला स्टँडर्डवाल्या, तर इथंच तर पाहिलं किती होतं. तर तुमच्या मायबापाच्याच घरी काय हो मोठे स्टँडर्डच्या गोष्टी करणारे. मोठी मातीत असतं खेळ, शेणाचं सावडं निसती दिवस रात्रभर. ते गाई गेल्या का निसती शेण असतं धाव उचलाले 10 खेपा. माहीत नाही का मला मोठी स्टँडर्डच्या गोष्टी सांगणारी आता. अहो काकू, पालची परिस्थिती वेगळी होती, आता सगळं बदललं. आता जगानुसार अपडेट व्हावं लागते, म्हटलं अपडेट व्हावं लागते. अपडेट नाही झालं ना तर लोक पागल समजते, म्हटलं पागल समजाले. जाणं पोट्टे वांदर तोंड इथंच उभी आहे, किती वेळची जाणं घरी. आजी आहे ना एवढी मोठी, देते ना तुला वाढून. त्या मागतलं तर देत नाही का तुला वाढून, मी देतो का तुला वाढून घरी गेली तरी. आजीच देते ना, जाणं उगी मुगी नाही जशी ना भली झोडत नाही अशी झोड पण का, भली झोड पण नाही. मग म्हणशील माझ्या बाप्पाला सांगा ना नसं सांगा, मग ऐकणार नाही, भली ठोकन तुले. आहे उगी मुगी घरी सारखे आहे ना, बसून देत काही नाही. घरी थोसता दारी थोसता, भली ठोकन होय घरी वांद्यार तोंड्यावाण्याची. कुठेही बसलं का लागलं चल ना घरी, भूकच लागते तुम्हाला कुठेही गेलं का. हो पिंकी, मी काय म्हणतो, चल ना जेवाले. ते बाबा गिबा थांबले ना जेवासाठी, चल ना, गोष्टीच करतो काय. बसू दे ना हो वहिनी, काहून अशा करता, बसू दे ना. आता पोरगी आली जरासं मोकळं चाकर राहते इथं, कामं धंदे करायला लागत, तर बसू दे ना. काय मग जेवते ना ते तुम्ही जेवून घे ना. तसं नाही ना व, तसं नाही ना. मग हे जेवते तशीच भांडे ठेवते चालली येते इकडे, हे काही काम करते. आणि गोष्ट भारतीय सकाळपासून निघाली आहे 10 वाजतापासून. आता किती वाजले, 2 वाजले. 2 जेवायचा टाईम झाला, पण तिला घर नाही दिसलं. म्हटलं पोट्ट लढते, पोट्ट्याला ठोकते आणि पोट्ट्याला झोपून दिलं तिनं. आणि किती वेळची बाहेर आली, म्हटलं अशी आहे म्हटलं गोष्ट भारती. भल्ली गोष्ट भारती बापा, गोष्टीच्या नावाची भल्ली आहे पाजी. जाऊ दे ना आई,
मला इथंच गोष्टी करायला भेटते ना, तिथं काय नुसतं दिवसभर घरात राहणं, कामं करणं, सासूची किणकिन ऐकणं, सासऱ्याची किणकिन ऐकणं, काय ते कामधंदा ते फरची पुसणं, तो वटा पुसणं, त्याच्यात असं जिंदगी चालली. बसू दे ना, इथं आली तर इथे माय मागा आली. जा ना, जेव तू, मी नाही जेवत. जाऊ दे बाप्पा, आता तू जेव का नाही जेव, आम्ही जेवून घेतो त्या गोष्टीनं स्पोट भरते. लय गोष्ट नाही म्हटलं हे पोट्टी, म्हटलं तर राग येते अशी म्हणते, 2 दिवसाची आली तर मागावं लागतं म्हणते. जाऊ दे, जेव का नाही जेव, राहू दे उपाशी, गोष्टीनं स्पोट भरते तिच्या. आपण आपल्या सुनीले म्हटलं सुन तरी ऐकते, ह्या पोट्ट्या तर फुकतेच नसत्या. जरासं काही म्हटलं चालली म्हणते मी माग घरी म्हणते. जाऊ दे, किती काही वागवत येईल आणि त्याच्या लेकरायले काही नाव नाही आहे, चालली म्हणते मी, मला धमक्या देते. पोट्टे म्हणते आजी ते नाव सांगतो म्हणते बाबाले, ते म्हणते ना जवायचं पोर हरामखोर, ते तसंच आहे म्हटलं. त्याच्यासाठी आपण किती काही करा, काही नाव नाही आपलं. जाणं बाई जाणं, जेवून घेणं, एकटीच राहायची ना, उपाशी राहायची ना, जाणं. अहो मी 2-3 घरी गेली, चिवडा चकली खाणे खाऊ खाऊ समय पोट भरलाय. काय जेवतात मी, काही जेवत नाही मी आता, काही जात नाही. घरी गेलं का घरचंच होते, मग घरातल्या गोष्टी करणं हे लावली. मैत्रीणच्या गोट्या होणं, घरातल्या घरात निघणंच नाही. मग घरात गेलं का, म्हणून आज मी फिरूनच घेतो पूर्ण गाव.